लोक म्हणतायत की बाबा आम्ही आमदारकीच्या काळामध्ये किंवा ह्याच्या काळामध्ये आम्ही 200 कोटी रुपयाचा निधी ह्या जयसिंगपूर शहरासाठी आणला. आज तुम्ही जयसिंगपूर शहरामध्ये जर फिरला तर त्या जयसिंगपूर शहरामध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं विकास झालेला दिसतोय का, हे तुम्हीच आम्हाला या ठिकाणी सांगावं. 200 कोटी रुपये गेले कुठं, हा प्रश्न खऱ्या अर्थाने या ठिकाणी. म्हणजे एखादं काम करत असताना ते काम दर्जेदार राहिलं पाहिजे, त्या कामाची गुणवत्ता चांगली असली पाहिजे, पुढच्या 15-20 वर्षे त्या गोष्टीवरती परत पैसा खर्च झाला नसला पाहिजे, ह्या पद्धतीचे रस्ते त्या ठिकाणी झाले पाहिजेत. भुयारी गटरच्या बाबतीमध्ये काही लोक या ठिकाणी डोंगरावर पिटवतात की आम्ही भुयारी गटर योजना आणली. गटर योजना ही भुयारी गटर योजना ही जयसिंगपूरच्या शहराच्या विकासासाठी आणली का स्वतःच्या विकासासाठी आणली, काय म्हणायचं आहे तुम्हाला? आज जर तुम्ही भुयारी गटाराच्या ज्या प्रत्येक ठिकाणी जर सर्वेक्षण केला, आता त्याचे आमच्याकडे व्हिडिओज पण आहेत, ते जर तुम्ही त्या भुयारी गटारचं सर्वेक्षण जर केला तर एखादी भुयारी गटर योजना ज्या ठिकाणी आपण मंजूर करतो, पहिल्यांदा STP प्लॅन्टचे जागा आपल्याला फायनल करणं गरजेचं असतं. ती STP प्लॅन्ट ठिकाणी ज्या ठिकाणी बांधतो त्या ठिकाणच्या येणाऱ्या ढाळानुसार ती भुयारी गटर योजना त्या ठिकाणी कार्यान्वित झाली पाहिजे. म्हणजे एक काय की आपण म्हणतो की बाबा भुयारी गटर योजना आणली किंवा आज मोटर लावून पाणी उपसायची त्या गटरीमधली गरज लागता कामा नये. त्या ठिकाणी आपल्याला सायपन पद्धतीनं त्या STP प्लॅन्टपर्यंत पाणी गेलं पाहिजे. त्या पद्धतीची योजना किंवा रचना त्या भुयारी गटरची असली पाहिजे.